नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन करिता पेपर 1 मित्रांनो आपण अभ्यास करीत आहोत. पेपर 1 हा एक्झामिनेशन मध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि खूप कमी दिवस आता आपल्याकडे राहिलेले आहे. या कमी दिवसामध्ये आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक युनिटनुसार मित्रांनो आपण डिस्कशन करीत आहोत. आजच्या पर्टिक्युलर टॉपिक आहे मध्ययुगीन शिक्षण. लक्षात घ्या, आपल्याला पेपर 1 ला 10 युनिटचं सिलेबस आहे. या 10 युनिट पैकी युनिट क्रमांक 10 हे उच्च शिक्षण प्रणालीवर आधारित आहे. यामध्ये आपण बघितलेलं की वैदिक एज्युकेशनवर देखील प्रश्न आलेले आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर बुद्धिझम विषयी आपल्याला प्रश्न आलेला आहे. देन लास्ट इयर म्हणजे 2025 मध्ये जैन शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न आपल्याला दिसून येतं आणि त्यापूर्वी 2 वर्ष आपल्याला मध्ययुगीन शिक्षण हा महत्त्वाचा टॉपिक दोनही वर्षी रिपीट झालेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये संपूर्णतः मध्ययुगीन शिक्षणावर कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतात हे आपण डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे हा सेशन आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबतच यामध्ये दिलेल्या प्रश्नांची उजळणी देखील नक्कीच करा, जेणेकरून ही परीक्षा क्वालिफाय करण्यामध्ये आपल्याला मदत होईल. सोबतच आता परीक्षेला खूप कमी दिवस राहिलेले आहे, तर कमी दिवसात आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी कंप्लीट 45 डेज बॅच आपण सुरू करीत आहोत 17 ऑगस्ट पासून, ज्याची फीस 2600 रुपये आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 इयर आहे. 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं PYQ सोबत MCQ सिरीज आहे. नोट्स देखील अवेलेबल आहे. डेली 8 वाजता यासाठी सेशन्स अवेलेबल आहे. बघा, हे नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपण कोर्सला जॉईन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये देखील आपलं 17 ऑगस्ट पासून बॅच सुरू होत आहे. पेपर 2 चे सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीज मात्र 4000 आहे. आजच ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉईन करा. चला सुरू करूया. मध्ययुगीन भारतातील प्राथमिक शिक्षणाचं प्रमुख केंद्र. आता इथे काय विचारलं आहे? प्रायमरी एज्युकेशनचं सेंटर विचारलेलं आहे. कधी? मध्ययुगीन टाइम पिरियड मध्ये. ए बघा मदरसा, बी आहे मक्तब, सी आहे विहार आणि डी आहे विद्यापीठ. तर प्राथमिक शिक्षणाचं मध्ययुगीन प्राथमिक शिक्षणाचं केंद्र विचारलं तर मक्तब सांगायचं. ऑप्शन क्रमांक बी. ओके. त्यानंतर बघा, मुस्लिम शिक्षण व्यवस्थेतील उच्च शिक्षणाचं प्रमुख केंद्र. आता इथे काय म्हटलेलं आहे? प्रायमरी नाही, सेकंडरी किंवा हायर एज्युकेशन रिलेटेड मेजर सेंटर आपल्याला इथे विचारलेला आहे. तर ऑप्शन ए पाठशाला, बी गुरुकुल, सी मदरसा आणि डी आहे टोल. टोल काय असतं? संस्कृत शिक्षणासाठी टोल ही संदर्भ जे आहे ते वापरलं जातं. तर इथे लक्षात घ्या, उच्च शिक्षण रिलेटेड मदरसा आहे. तर मक्तब कशासाठी असतं? तर प्राथमिक शिक्षणाचं केंद्र. ओके. नेक्स्ट, मक्तबमध्ये प्रामुख्याने कोणत्या स्तराचं शिक्षण जे आहे दिलं जायचं? तर लेवल ऑफ एज्युकेशन, ठीक आहे. प्रायमरी एज्युकेशन, सॉरी, मक्तबमध्ये कुठलं एज्युकेशन दिलं जायचं? ए प्रायमरी, बी आहे उच्च, सी तांत्रिक की डी व्यावसायिक. तर जर आपण मक्तबचं विचार केलेलं तर मक्तबमध्ये प्रायमरी एज्युकेशन काय आहे? प्रोव्हाइड केलं जायचं. त्यामुळे योग्य उत्तर आहे इथे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर मध्ययुगीन भारतातील मुस्लिम शिक्षणात कोणत्या भाषेला विशेष महत्त्व होतं? आता इथे बघा, इम्पॉर्टंट लँग्वेज विचारलेलं आहे, जे पर्टिक्युलर मध्ययुगीन टाइम पिरियडमध्ये महत्त्वाचं होतं. ए पारसी, बी आहे मराठी, सी तमिळ आणि डी मध्ये आहे गुजराती. तर इथे लक्षात आपण घ्यायला हवं की महत्त्वपूर्ण भाषेचा जर आपण विचार केला मध्ययुगीन शिक्षणात तर ती म्हणजे पारसी भाषा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मुघल काळात प्रशासनाची प्रमुख भाषा कोणती होती? ए संस्कृत, बी आहे पारसी, सी प्राकृत की डी पाली. तर ऍडमिनिस्ट्रेशन लँग्वेज काय होतं? तर प्रशासनाची प्रमुख भाषा म्हणजे पारसी भाषा. नेक्स्ट, मध्ययुगीन शिक्षणात सुलेखनाला महत्त्व का होतं?
ठीक आहे. धार्मिक आणि प्रशासकीय लेखनासाठी ऑप्शन बी आहे कृषी प्रशिक्षणासाठी, सी युद्ध प्रशिक्षणासाठी की डी वैद्यकीय शिक्षणासाठी. तर मध्ययुगीन शिक्षणात सुलेखनाचं महत्त्व म्हणजे धार्मिक व प्रशासकीय लेखनासाठी सुलेखनाचा वापर जे आहे व्हायचं. ठीक आहे. नेक्स्ट, मध्ययुगीन शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश कुठला होता? तर ऑप्शन ए बघा, धार्मिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना करणे. ऑप्शन बी, केवळ रोजगार मिळवून देणं. सी आहे औद्योगिक उत्पादन वाढविणे की डी आधुनिक विज्ञानाचा प्रसार करणे. तर मध्ययुगीन शिक्षणाचा प्रमुख उद्देश म्हणजे काय, तर धार्मिक व नैतिक मूल्यांची काय करायचं, जोपासना. समोरचा प्रश्न घेऊया. मध्ययुगीन शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाचं स्थान कसे होते? अत्यंत आदरणीय, गौण, केवळ प्रशासकीय की तात्पुरते? तर शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकच काळामध्ये अत्यंत आदरणीय होतं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ई. समोर जाऊया. खालीलपैकी कोणता विषय मध्ययुगीन उच्च शिक्षणात लौकिक ज्ञानाचं उदाहरण आहे? ए गणित, बी तर्कशास्त्र, सी वैदिक आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर इथे काय म्हटलेलं आहे की उच्च शिक्षणात लौकिक ज्ञानाचं उदाहरण म्हणजे सगळेच झालं. त्यामध्ये मॅथमॅटिक्स आलं, लॉजिक आलं, मेडिसिन आलं, त्यामुळे ऑल ऑफ अबव. समोर जाऊया. मध्ययुगीन भारतातील शिक्षण संस्थांना आर्थिक मदत मिळवण्याचा एक प्रमुख मार्ग कोणता होता? आता इथे काय विचारलेलं आहे, आर्थिक मदत रिलेटेड. ए दान व जमीन अनुदान, बी आहे केवळ विद्यार्थी शुल्क, सी शेअर बाजार की डी औद्योगिक कर. आता इथे लक्षात घ्या, मध्ययुगीन शिक्षण संस्थांना आर्थिक मदत कसं मिळायचं, तर दान आणि जमीन अनुदानाच्या माध्यमातून काय व्हायचं, आर्थिक मदत दिली जायची. तर काही पर्टिक्युलर मध्ययुगीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन शिक्षणाचा इतिहास संबंधित हे काय आहे, टर्म्स आहे. जसं कधीही मक्तब विचारलं तर आपल्याला आलेलं सुद्धा आहे परीक्षेमध्ये. तर मक्तब हे प्राथमिक शिक्षणाशी निगडीत आहे. तर मदरसा हे उच्च शिक्षणाशी निगडीत आहे. गुरुकुल ऑब्विसली वैदिक एज्युकेशन रिलेटेड आहे. पाठशाला हे पारंपरिक जे आहे ना, प्राथमिक शास्त्रीय शिक्षण दिलं जायचं. टोल काय आहे, तर संस्कृत शास्त्रीय शिक्षण टोल असायचं. पारसी महत्वाची ही भाषा आहे सल्तनत किंवा मुस्लिम टाइम पिरियडमध्ये. इबादतखाना हे धार्मिक किंवा बौद्धिक चर्चेचं ठिकाण, ज्याला इबादतखाना म्हणतात. त्यानंतर निजामिया हे प्रसिद्ध इस्लामिक उच्च शिक्षण परंपरा आहे, ज्याला निजामिया असं म्हटलं जातं. तर हे काही महत्त्वपूर्ण टर्म्स आणि त्याचं पर्टिक्युलर रिलेशन काय आहे एज्युकेशन सोबत, हे देखील आपल्याला माहीत असावं. अशा पद्धतीने मध्ययुगीन इतिहासावर, मध्ययुगीन शिक्षणावर आधारित मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहे. त्यामुळे हा टॉपिक देखील आपण खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे. या MCQच्या माध्यमातून आपण समोर अपेक्षित प्रश्न आणि सोबत आलेले प्रश्न असं दोनही भाग इथे अभ्यासलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहायचं. थँक्यू सो मच.